GR रद्द करा अशी छगन भुजबळ यांची मागणी। तर दुसऱ्याच दिवशी ओबीसी उपसमितीची बैठक। खरंच GR रद्द होणार? पाहूया नेमका विषय काय। मंत्री छगन भुजबळ यांनी GR रद्द करा अशा पद्धतीची मागणी केली आणि दुसऱ्याच दिवशी ओबीसी उपसमितीची बैठक झाली। त्यामध्ये महत्त्वपूर्ण असे काही निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ नये अशा पद्धतीची मागणी झाली। त्याचबरोबरीनं GRचा चुकीचा अर्थ लावून जात प्रमाणपत्र देऊ नका, OSD आणि तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या। एबीसीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आणि त्यामुळे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी आनंदाची ही एक बातमी आहे आणि हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। परंतु महाराष्ट्र सरकारनं जो मराठा आरक्षणासंदर्भामधला GR काढला आहे, ज्यामध्ये हैदराबाद गॅजेटमधील नोंदीच्या आधारावरती मराठा समाजाला आरक्षण भेटेल, नोंद नसलेल्या मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना गॅजेटच्या आधारावरती जात प्रमाणपत्र मिळणार असा दावा जरांगे पाटील करतायत। तर बावनकुळे यांनी सांगितलेलं की प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांचा कुणबी नोंदीचा पुरावा हा द्यावाच लागेल। तर मराठवाड्यातला सगळा मराठा हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे सगळा कुणबी आहे, सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। नोंद नसलेल्या मराठ्यांना आता बहाणेबाजी करू नका। हे जे नवीन आपण म्हणतो हैदराबाद गॅजेट, याच्यामध्ये काय म्हटलं आहे, हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बैठकीमध्ये जे काही सामाजिक न्यायाचे सचिवांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला ॲफिडेव्हिट दिलं तर काय ॲफिडेव्हिटवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी। म्हणजे मी ॲफिडेव्हिटवर सांगितलं की कुणबी जातीचा आहे, कुणबी नोंद आहे माझी, पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा ॲफिडेव्हिट सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंशावळ समितीने मान्य करावा लागेल, मगच त्या ठिकाणी एडीओ प्रमाणपत्र देईल। जे कुणबी नोंदी आहे त्यांनाच मात्र प्रमाणपत्र मिळावं असा त्या GRचा अर्थ। हैदराबाद गॅजेटनुसार कुणबीची नोंद असेल तरच प्रमाणपत्र भेटेल असं बावनकुळे यांचं म्हणणं आहे। तरी भुजबळ यांनी बैठकीमध्ये आक्रमक भूमिका घेतली आणि आपलं मत ठासून मांडताना सरकारनं काढलेल्या GR मधील मराठा शब्दावर भुजबळांनी आक्षेप घेतला। मराठा समाजासाठी काढलेल्या GRमुळं ओबीसीला फटका बसतोय असं त्यांचं मत आहे। मराठा समाजाला बोगस जात प्रमाणपत्र देऊ नका असंही ते म्हणाले। मराठा समाजाला मोठा निधी आणि ओबीसीसाठी कमी निधी का? सरकारकडून प्रश्न सुटला नाही तर कोर्टात लढाई करणार अशा पद्धतीचं मत भुजबळ यांनी मांडलेलं आहे। GRच्या अनुषंगानं बावनकुळे यांनी तहसीलदार आणि OSD यांना सक्त आदेश दिलेले आहेत। त्या बाबतीमध्ये जरांगे पाटील यांचं मत काय आणि बावनकुळे काय म्हणतात ते ऐकू। हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं एवढी विखे साहेबाकडं आणि मुख्यमंत्री साहेबाकडं विनंती आहे आणि ते त्यांनी चुकीच्या पद्धतीच्या नोंदी कुठल्याही समितीने त्या मान्य करू नये। मग ते ग्राम समिती असेल किंवा वंशावळ समिती असेल किंवा आमचे एडीओ तहसीलदार असतील, त्यांनी चुकीच्या नोंदीच्या आधारावर कोणतेही ओबीसीचे प्रमाणपत्र इश्यू करू नये। एकही चुकीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी निघू नये याचा काहीतरी नियंत्रण असला पाहिजे, याच्याही चर्चा या बैठकीत झाली। नाहीतर मग GRचा काहीतरी चुकीचा अर्थ काढून त्या ठिकाणी काहीतरी नोंदी घेतल्या हे